नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपले स्वागत आहे MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग आजच्या अभ्यासपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये MPSC कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, तसेच सर्व सरळ सेवा भरती असेल, त्यासाठी हा विषय अगदी महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पेशी, जैवविविधता. आता विचार करा बरं, खाणीमध्ये मोठा स्फोट घडवून आणणारं डायनामाइट आणि रोज सकाळी आपण दात घासण्यासाठी वापरत असलेली आपली टूथपेस्ट, या दोन्हीमध्ये एक गोष्ट अगदी समान आहे. आणि ती गोष्ट म्हणजे लाखो वर्षांपूर्वी समुद्रात राहणारे अतिसूक्ष्म जीव. अगदी बरोबर. ऐकून थोडं विचित्र वाटलं ना? निसर्गातील अशाच काही थक्क करणाऱ्या आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा सजीवांच्या अफाट जगाची आज आपण या सखोल चर्चेत सफर करणार आहोत. आजच्या या अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आपले तज्ज्ञ उपस्थित आहेत, जे या सजीवांच्या अफाट पसाऱ्याची, म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गातील जो गोंधळ होता त्याला एका शिस्तीत आणण्याची वैज्ञानिक कथा आपल्याला उलगडून सांगणार आहेत. स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. आणि आज आपण नुसते फॅक्ट्स किंवा बुलेट पॉइंट्स नाही रटणार बरं का. आपण खऱ्या अर्थाने समजून घेणार आहोत की विज्ञानाने या लाखो सजीवांचा एवढा मोठा डेटाबेस कसा मॅनेज केला. नक्कीच. कारण कसं आहे ना, जेव्हा आपण एखादी गोष्ट का आणि कशी घडते हे समजून घेतो, तेव्हा परीक्षेसाठी पोपटपंची करण्याची किंवा पाठांतर करण्याची गरजच उरत नाही. विज्ञानाची खरी गोडी तिथेच आहे. हे डेटाबेसचं उदाहरण मला खूप आवडलं, कारण मी जेव्हा आजच्या अभ्यासाच्या नोट्स वाचत होते तेव्हा सुरुवातीलाच एक आकडा बघून माझं डोकंच चक्रावलं. कोणता आकडा? पृथ्वीवर सजीवांच्या तब्बल 8.7 मिलियन म्हणजे जवळपास 87 लाख प्रजाती आहेत. बापरे. यापैकी 6.5 मिलियन जमिनीवर आणि बाकीचे 2.2 मिलियन चक्क पाण्यात राहतात. हो ना, हा आकडा खरंच प्रचंड आहे. मग आता मला असा प्रश्न पडलाय की नावं तर आपण देतो सजीवांना, पण 87 लाख फाईल्स मॅनेज कशा करायच्या? जर उद्या एखादा नवीन सजीव सापडला तर त्याला नेमक्या कोणत्या फाईलमध्ये ठेवायचं? मला वाटतं इथूनच खऱ्या अर्थानं वर्गीकरणाची गरज निर्माण झाली असावी. बरोबर? अगदी बरोबर. हाच तर विज्ञानापुढचा सर्वात मोठा प्रश्न होता त्या काळी. आता विचार करा, पूर्वीच्या काळी एकाच प्राण्याला किंवा वनस्पतीला एका गावात एक नाव असायचं, तर शेजारच्या दुसऱ्या गावात दुसरं. हो, आपल्याकडेही असंच होतं ना, प्रादेशिक भाषेनुसार. नक्कीच. राज्यांत आणि देशांतर भाषेनुसार नावे पूर्णपणे बदलून जायची. यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये भयंकर गोंधळ उडायचा. म्हणजे समजा एका भारतीय शास्त्रज्ञाने आंबा यावर संशोधन केलं आणि आपला पेपर पब्लिश केला. आता युरोपमधल्या माणसाला काय समजणार आंबा म्हणजे नेमकं काय? बरोबर आहे. त्यांना कसे कळणार? म्हणूनच सर्वांना मान्य असेल अशी एक जागतिक वैज्ञानिक भाषा तयार करणे खूप गरजेचे होते. आणि इथेच 1753 मध्ये कार्ल लिनियस या महान शास्त्रज्ञाने त्यांच्या प्लॅन्टारम या पुस्तकातून द्विनाम पद्धती, म्हणजे ज्याला आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणतो, ती जगासमोर मांडली. अच्छा. आणि या पद्धतीचे नियम मी पाहिले, ते खूप रंजक आहेत. या पद्धतीनुसार प्रत्येक सजीवाला 2 शब्दांचे एक फिक्स्ड असं वैज्ञानिक नाव दिलं जातं. बरोबर. त्यातला पहिला शब्द हा त्याच्या प्रजातीचा, म्हणजे जिनसचा असतो, ज्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने होते. आणि दुसरा शब्द हा त्याच्या जातीचा, म्हणजे स्पीशीजचा असतो, जो स्मॉल लेटरने लिहिला जातो. जसं की मगाशी आपण आंब्याचं उदाहरण घेतलं, त्याचं वैज्ञानिक नाव आहे मँजिफेरा इंडिका. अगदी बरोबर, मँजिफेरा इंडिका. यात मँजिफेरा हे जिनस आहे आणि इंडिका ही स्पीशीज. हे सगळं वाचायला तर अगदी सोपं वाटतं, पण मला इथे एक मोठा प्रश्न पडलाय. ही सगळी नावं लॅटिन भाषेतच का आहेत? म्हणजे इंग्रजी किंवा इतर कोणतीही सोपी भाषा का नाही वापरली त्यांनी? खूपच चांगला प्रश्न आहे खरं तर. याचं मुख्य कारण म्हणजे लॅटिन ही एक मृत भाषा मानली जाते, म्हणजे डेड लँग्वेज. मृत भाषा म्हणजे नेमका काय हो? भाषेला जीव असतो का? मृत भाषा म्हणजे अशी भाषा जी आता रोजच्या संवादात कोणत्याही देशात सामान्य लोकांकडून बोलली जात नाही. आता इंग्रजी किंवा मराठीसारख्या भाषा घ्या, त्या जिवंत आहेत. म्हणजे त्या सतत बदलत असतात असं तुम्हाला म्हणायचंय? अगदी अचूक. त्यांच्या शब्दांचे अर्थ काळानुसार बदलत राहतात, नवनवीन शब्द तयार होतात. पण लॅटिनमध्ये आता कोणतेही नवीन बदल होत नाहीत. त्यामुळे एखाद्या सजीवाला आज दिलेलं लॅटिन नाव आजपासून 500 किंवा 1000 वर्षांनीही तोच अर्थ व्यक्त करेल. त्यात कोणताही अर्थबदल होणार नाही. अरे वा.
म्हणजे भविष्यातला कन्फ्युजन कायमचा टाळण्यासाठी केलेली ही एक अत्यंत हुशार सोय आहे तर. नक्कीच, हा पूर्णपणे दूरदृष्टीचा विचार होता. आणि या नामकरणामध्ये मी आणखी एक भयानक कन्फ्यूज करणारी गोष्ट वाचली. नामकरणाचे मूळ नमुने किंवा नॉमेनक्लेचर टाइप्स यात होलोटाइप, आयसोटाइप, निओटाइप, लेक्टोटाइप, सिनटाइप आणि पॅराटाइप अशी भली मोठी यादीच दिली आहे. हे काय प्रकरण आहे? हे सगळं असंच पाठ करत बसायचं का विद्यार्थ्यांनी? नाही, अजिबात नाही. यातली सगळी नावे गोंधळून जाऊन पाठ करत बसायची काहीच गरज नाही. फक्त यामागची कन्सेप्ट किंवा मेकॅनिझम समजून घ्या. बरं, कशी आहे ती कन्सेप्ट? बघा, जेव्हा एखादा शास्त्रज्ञ जगात पहिल्यांदा एखादा नवीन सजीव शोधून काढतो, तेव्हा तो त्या सजीवाचा एक मूळ नमुना म्हणजे ओरिजिनल स्पेसिमेन म्युझियममध्ये किंवा लॅबमध्ये अत्यंत सुरक्षित ठेवतो. या मूळ पुराव्याला आपण होलोटाइप म्हणतो. अच्छा, म्हणजे हा आपला ओरिजिनल आधार कार्ड किंवा जन्मदाखला असल्यासारखा झाला तर? हो, अगदी तसंच. तो एक अधिकृत पुरावा असतो. पण समजा दुर्दैवाने त्या लॅबला आग लागली किंवा भूकंप आला आणि तो ओरिजिनल नमुना जळून खाक झाला, तर काय करायचं? मग तर मोठी अडचण होईल. बरोबर. अशा वेळी शास्त्रज्ञ काय करतात? त्याच परिसरातून दुसरा तसाच नमुना शोधून आणतात, जो ओरिजिनल नसतो पण त्याच्यासारखाच असतो. त्याला निओटाइप म्हणतात. निओ म्हणजे नवीन. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा बॅकअप प्लॅन आहे तर. होय, ओरिजिनल नमुना हरवला तर संशोधनाचं काम थांबू नये यासाठी केलेली ही एक कायदेशीर आणि वैज्ञानिक व्यवस्था आहे. हे भारी आहे. म्हणजे होलोटाइप हरवला की निओटाइप वापरायचा हे डोक्यात आता एकदम क्लिअर झालं. आता मला सांगा, हे 87 लाख सजीवांचे नमुने आणि त्यांची नावं तर ठरली, पण या सगळ्यांना एका क्रमाने कसं लावायचं? म्हणजे तुम्हाला वर्गीकरणाच्या शिडीबद्दल विचारायचंय? हो, कारण नोट्समध्ये सजीवांच्या वर्गीकरणाची एक मोठी उतरण म्हणजे हायरार्की दिलीये. जाती, प्रजाती, कुल, गण, वर्ग, संघ आणि शेवटी सृष्टी. हे सगळं मला एका पोस्टल ॲड्रेससारखं वाटतंय. वा, हा पोस्टल ॲड्रेसचा दृष्टांत परफेक्ट आहे. जसं आपण एखाद्या व्यक्तीचा पत्ता शोधताना आधी मोठं राज्य पाहतो, मग जिल्हा, मग तालुका आणि शेवटी त्याचं घर. तसंच हे वर्गीकरण आहे. म्हणजे मोठ्या गटाकडून छोट्या गटाकडे. हो, आपण सर्वात खालच्या पायरीपासून म्हणजे जाती किंवा स्पीशीजकडून सुरुवात करूया. जॉन रे या शास्त्रज्ञाने ही संज्ञा पहिल्यांदा दिली. एकाच जातीचे सजीव दिसायला अगदी सारखे असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात नैसर्गिकरित्या प्रजनन होऊ शकतं. ओके. आणि अशा अनेक मिळत्या-जुळत्या जाती एकत्र केल्या की वर्गीकरणाच्या शिडीवर आपण एक पाऊल वर जातो, जिथे एक प्रजाती म्हणजे जीनस तयार होतो. हे समजण्यासाठी आपण मघाशी दिलेलं उदाहरण घेऊया, वाघ आणि मांजर. सांगा. वाघाची प्रजाती पॅन्थर आहे आणि मांजराची फेलिस आहे. हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. बरोबर. पण जेव्हा आपण या शिडीवर आणखी एक पाऊल वर जातो, म्हणजे कुल किंवा फॅमिलीकडे जातो, तेव्हा काय होतं माहितीये? वाघ आणि मांजर या दोघांचं कुल एकच आहे, फिलिडे. अरे वा, म्हणजे दिसायला वेगळे असले तरी हे दोघे एकाच मोठ्या कुटुंबाचा भाग आहेत. होय. आणि इथेच एमपीएससीचा सर्वात मोठा ट्रॅप असतो बघा. कसा काय? आयोग परीक्षेत हमखास असा प्रश्न विचारतो की वर्गीकरणात खालून वर जाताना म्हणजे स्पीशीजकडून किंगडमकडे जाताना सजीवांमधील सारखेपणा वाढतो की कमी होतो? साहजिकच कमी होतो ना, कारण वाघ आणि मांजर एका फॅमिलीत आले, पण ते पूर्णपणे सारखे थोडेच आहेत. दोघांचे आकार, सवयी खूप वेगळे आहेत. अगदी बरोबर. जसजसं आपण वर जातो तसतशी गटाची व्याप्ती वाढत जाते, पण सजीवांमधला सारखेपणा कमी होतो. आता या फेलिदी कुळासोबत कुत्र्यांचं कुळ म्हणजे कॅनिडे जोडलं की एक नवीन मोठा गट तयार होतो, गण किंवा ऑर्डर. म्हणजे कुत्रा, मांजर, वाघ हे सर्व मांसाहारी आहेत, म्हणून त्यांचा गण आहे कार्निवोरा, बरोबर ना? हो, आणि या गणांचे मिळून वर्ग किंवा क्लास तयार होतात, जसे सस्तन प्राणी म्हणजे मॅमॅलिया. आणि या वर्गांचे मिळून संघ म्हणजे फायलम तयार होतात. प्राणी असतील तर फायलम आणि वनस्पती असतील तर डिव्हिजन, बरोबर? क्युव्हियर आणि आयक्लर यांनी या संज्ञा दिल्या होत्या. हो, आणि या सगळ्याच्या वर येते ती सर्वात मोठी कॅटेगरी, सृष्टी किंवा किंगडम. माणसाचा पोस्टर पत्ता बघायचा झाला तर तो कसा दिसेल? तो असा दिसेल. सृष्टी ॲनिमॅलिया, संघ कॉर्डाटा, वर्ग मेमॅलिया, गण प्रेमेट्स, कुळ होमिनिड्स आणि शेवटी आपलं नाव होमोसेपियन्स. अगदी परफेक्ट. असा हा आपला संपूर्ण ॲड्रेस आहे. हे सगळं ऐकायला खूप लॉजिकल आणि शिस्तबद्ध वाटते,
पण मला एक सांगा, हे जे वर्गीकरण आज आपण पाहतोय ते आधीपासूनच असंच होतं का? कारण इतिहासात पाहिलं तर शास्त्रज्ञ हे वर्गीकरण सतत बदलतच होते. तसं झालंय खरं. म्हणजे कधी 2 सृष्टी पद्धती, कधी 3, कधी 5. आधीच एकदा काय ठरवून टाकलं नाही त्यांनी हे सगळं? बघा, विज्ञानात आधीच सगळं माहीत असणं अशक्य असतं. विज्ञान हे पुराव्यांवर आणि उपलब्ध तंत्रज्ञानावर चालतं. सुरुवातीला ॲरिस्टॉटल आणि लिनियस यांनी फक्त 2 सृष्टी सांगितल्या, वनस्पती आणि प्राणी. म्हणजे जे डोळ्यांना दिसतं तेवढंच. अगदी बरोबर. कारण त्यांना डोळ्यांनी जेवढं दिसत होतं तेवढंच त्यांनी वर्गीकृत केलं. पण जसजसा सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोप प्रगत झाला तसतसं एक नवीन अदृश्य जग उघडकीस आलं. अच्छा, म्हणजे जशी टेक्नॉलॉजी अपग्रेड झाली तसा त्यांना त्यांचा डेटाबेस बदलावा लागला. होय, 1866 मध्ये हॅकेल यांनी प्रोटिस्टा ही तिसरी सृष्टी जोडली. त्यानंतर कोपलँड यांनी मोनेरा ही चौथी सृष्टी जोडली. आणि मग 1969 मध्ये रॉबर्ट विटाकर यांनी अत्यंत महत्त्वाची अशी 5 सृष्टी पद्धत जगासमोर मांडली. जी आजही आपण प्रमाण मानतो आणि जी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची आहे. हो, आणि यानंतर कार्ल वूज यांनी 6 सृष्टी पद्धतीही मांडली होती, पण विटाकर यांची पद्धत जास्त लोकप्रिय ठरली. बरं, विटाकर यांनी हे 5 गट पाडताना 2 मुख्य गोष्टींचा विचार केला असं आपण वाचतो. एक म्हणजे पेशी रचना, म्हणजे सजीव आदिकेंद्रकी आहेत की दृश्य केंद्रकी, आणि दुसरं म्हणजे त्यांची पोषण पद्धती. बरोबर. पण मला हे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मधलं कन्फ्युजन नेहमी होतं. हे फक्त कठीण शब्द वाटतात, यामागे नेमकं काय आहे हे सोप्या भाषेत कसं सांगाल? हे समजण्यासाठी आपण एका घराचं उदाहरण घेऊया. आदिकेंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोटिक पेशी म्हणजे असा एक स्टुडिओ अपार्टमेंट जिथे किचन, बेडरूम, हॉल सगळं एकाच मोठ्या खोलीत आहे. म्हणजे आतमध्ये कोणत्याही वेगळ्या खोल्या किंवा भिंती नाहीत? नाही, अजिबात नाहीत. पेशीमधलं जे जेनेटिक मटेरियल असतं ना, म्हणजे DNA, ते असंच उघड्यावर पडलेलं असतं. त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी स्पष्ट असं केंद्रक किंवा न्यूक्लियस नसतं. अच्छा, आणि दृश्य केंद्रकी म्हणजे युकॅरियोटिक पेशी? युकॅरियोटिक पेशी म्हणजे एक आलिशान घर, जिथे DNA सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्रक नावाची एक वेगळी VIP रूम असते. अरे वा, हे उदाहरण खूपच छान आहे. विटॅकर यांनी याच आधारावर मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी अशी 5 स्पष्ट गट पाडलेत तर. होय. चला तर मग या स्टुडिओ अपार्टमेंटवाल्या म्हणजे आदिकेंद्रकी सजीवांपासून आपण सुरुवात करूया. सृष्टी मोनेरा. हे पृथ्वीवरचे सर्वात आदिम सजीव आहेत आणि एकपेशीय आहेत. अगदी बरोबर. पण यातले जे आर्किबॅक्टेरिया आहेत ते म्हणे उकळत्या पाण्यात आणि अतिशय खारट पाण्यात जिवंत राहतात, असं नोट्समध्ये लिहिलंय. हे कसं शक्य आहे? सजीवांना तर जगण्यासाठी सामान्य तापमान लागतं ना? हाच तर निसर्गाचा चमत्कार आहे ना. यांच्या पेशीभित्तिकेची म्हणजे सेल वॉलची रचना इतर सामान्य जीवाणूंपेक्षा पूर्ण वेगळी आणि अत्यंत गुंतागुंतीची असते. ती अत्यंत कठीण आणि उष्णता सहन करणारी असते. अच्छा, म्हणजे ती ढाल असल्यासारखी काम करते. हो, म्हणूनच हे मिथेनोजेन्स किंवा हॅलोफाइल्स एकदम एक्स्ट्रीम वातावरणात, जिथे दुसरा कोणताही जीव जगूच शकत नाही, तिथे तग धरून राहतात. मोनेरामध्ये दुसरे असतात युबॅक्टेरिया म्हणजे खरे जीवाणू, ज्यात सायनोबॅक्टेरिया म्हणजे नीलहरित शैवाल येतात, जे स्वतः प्रकाश संश्लेषण करतात. आणि याच मोनेरा गटात मला सर्वात अचंबित करणारा एक जीव सापडला, मायकोप्लाझ्मा. याला जगातला सर्वात लहान सजीव म्हणतात आणि गंमत म्हणजे याला पेशीभित्तिकाच नसते. होय, आणि पेशीभित्तिका नसल्यामुळेच त्याला निसर्गाचा जोकर किंवा जोकर ऑफ प्लांट किंगडम म्हणतात. जोकर? का बरं जोकर का म्हणायचं? कारण पेशीभित्तिका नसल्याने त्याला स्वतःचा असा फिक्स आकार नसतो. तो वातावरणाप्रमाणे आपला आकार सतत बदलत राहतो. जसा सर्कसशीतला जोकर वेगवेगळी रूपे घेतो ना, तसा. अरे वा, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो अगदी ऑक्सिजनशिवाय ही जिवंत राहू शकतो. भारीच. आता या मोनेराकडून आपण एका पाऊल पुढे जाऊया, सृष्टी प्रोटिस्टा. हे सुद्धा एकपेशीयच आहेत, पण हे युकॅरियोटिक आहेत, म्हणजे यांच्याकडे ती VIP रूम म्हणजे केंद्रक आहे. बरोबर. आता मगाशी सुरुवातीला मी जे डायनामाइट आणि टूथपेस्टचं उदाहरण दिलं होतं ते रहस्य आता उलगडूया. या प्रोटिस्टा गटात क्रायसोफाइट्स येतात, ज्यांना आपण डायॅटम्स म्हणतो. हे अतिसूक्ष्म डायॅटम्स चक्क डायनामाइटमध्ये कसे पोचले? यामागे ना एक भन्नाट मेकॅनिझम आहे. डायॅटम्सच्या पेशीभित्तिकेत सिलिका नावाचा अतिशय कठीण पदार्थ असतो, जो सहजासहजी कधीच नष्ट होत नाही. जेव्हा हे लाखो सूक्ष्मजीव मरतात तेव्हा समुद्राचा तळाशी त्यांची हजारो वर्षे साठवण होते. त्यांची ही तयार झालेली माती अतिशय सच्छिद्र म्हणजे पोरस असते. म्हणजे पाणी शोषून घेणाऱ्या एखाद्या स्पंजसारखी.
अगदी तशीच. आता डायनामाइट बनवताना जे नायट्रोग्लिसरीन नावाचं अत्यंत स्फोटक रसायन वापरतात ते खूप अस्थिर असतं. त्याला थोडासा जरी धक्का लागला तरी भयंकर स्फोट होतो. बापरे, मग ते हाताळणार कसं? म्हणूनच तर अल्फ्रेड नोबेलने डोकं चालवलं. त्याने हे धोकादायक नायट्रोग्लिसरीन या डायटमसच्या सच्छिद्र मातीमध्ये शोषून घेतलं. त्यामुळे ते रसायन सुरक्षित झालं, स्थिर झालं आणि त्यातून चक्क डायनामाइट तयार झालं. क्या बात है. आणि तसंच त्यांच्या खरखरीतपणामुळे ते टूथपेस्टच्या पॉलिशमध्येही वापरला जातो. वा, हे असं रिलेट केलं की फॅक्ट्स आपोआप लक्षात राहतात. याच प्रोटेस्टा गटात समुद्राला लाल रंग देणारे डायनोफ्लॅजिलेट्स येतात, ज्यांच्यामुळे रेड टाईड येतो. आणि अमिबा, पॅरामिशियम, प्लाझ्मोडियम, ज्यामुळे मलेरिया होतो, असे प्रोटोझोआ सुद्धा याच गटात येतात. पण मला यातल्या युग्लिनाबद्दल विचारायचंय. तो म्हणे वनस्पती आणि प्राणी यांच्यातला दुवा आहे. हो, कारण युग्लिनाचं वर्तन खूपच विचित्र आहे. त्याच्याकडे क्लोरोफिल असतं. त्यामुळे दिवसा तो सूर्यप्रकाशात वनस्पतीसारखं स्वतःचं अन्न स्वतः बनवतो, म्हणजे प्रकाश संश्लेषण करतो. ओके. पण अंधार पडला की तो चक्क प्राण्यांसारखी शिकार करायला लागतो. म्हणजे वनस्पती आणि प्राणी या दोन्हीचे गुणधर्म एकाच जीवात आहेत. निसर्ग खरंच वेडावून टाकतो. आता या सूक्ष्म जगातून आपण जरा डोळ्यांना दिसणाऱ्या जगाकडे येऊ, म्हणजे बहुपेशी असं जीव. बरोबर. यात सृष्टी वनस्पती, जे स्वयंपोषी आहेत, आणि सृष्टी प्राणी, जे परपोषी आहेत, यांचा समावेश होतो हे आपल्याला माहितीच आहे. पण यातली तिसरी सृष्टी आहे कवक, म्हणजे फंगाय. यांचं नेमकं वेगळेपण काय आहे? कवक हे निसर्गाचे प्रमुख विघटक आहेत, म्हणजे डिकम्पोजर्स. जर कवक या पृथ्वीवर नसते तर आपण काय पाहिलं असतं माहितीये? काय? आज आपल्याला सगळीकडे फक्त मृत वनस्पती आणि प्राण्यांच्या कचऱ्याचे डोंगर दिसले असते. कवक हे मृत घटकांचं विघटन करून त्यातील पोषक घटक पुन्हा मातीत मिसळतात आणि निसर्गाचं सायकल संतुलित ठेवतात. अच्छा. आणि यांची पेशीभित्तिका वनस्पतींसारखी सेल्युलोसची नसून कायटिन नावाच्या कठीण पदार्थाची बनलेली असते, असं मी वाचलंय. होय, अगदी बरोबर. आणि यांचे बरेच व्यावसायिक उपयोगही आहेत ना? आपण जे सायट्रिक ॲसिड खातो ते ॲस्परजिलस नायजर नावाच्या कवकापासून मिळवतात, असं नोट्समध्ये आहे. शिवाय म्युकर, यीस्ट, मशरूम हे सगळे कवकांचेच प्रकार आहेत. हो, फायकोमायसेट्स, अस्कोमायसेट्स, बेसिडिओमायसेट्स आणि ड्यूटेरोमायसेट्स असे त्यांचे प्रकार पडतात. आत्तापर्यंतच्या या 5 सृष्टी विटाकर यांच्या सिस्टीममध्ये व्यवस्थित बसतात. पण खरा सस्पेन्स आणि गोंधळ आता सुरू होतो बघा. म्हणजे अजून काही बाकी आहे? हो ना. निसर्गात असे काही घटक आहेत ज्यांना या 5 पैकी कोणत्याही गटात जागाच मिळालेली नाही. अच्छा, तुम्ही विषाणूबद्दल बोलत आहात ना? हो. म्हणजे व्हायरसेस. इवानोव्स्की यांनी यांचा शोध लावला. हे सजीव आणि निर्जीव यांच्यातली सीमारेषा मानले जातात. हे फक्त RNA किंवा DNAचे बनलेले असतात, दोन्ही एकत्र कधीच नसतात. पण थांबा, मला इथे एक मोठा डाऊट आहे. विचारा ना. मला हे थोडं अतार्किक वाटतंय. एखादी गोष्ट एकतर जिवंत असते किंवा मेलेली असते. शरीराबाहेर निर्जीव आणि शरीरात गेल्यावर सजीव. हे एखाद्या हॉलिवूडच्या झॉम्बीसारखं नाही का वाटत? हे कसं काय काम करतं? हां, हे समजून घेण्यासाठी आपण पेनड्राईव्हचं उदाहरण घेऊया. पेनड्राईव्ह? तो कसं काय? बघा, विषाणूंकडे स्वतःची अशी कोणतीही फॅक्टरी किंवा ऊर्जा तयार करणारी यंत्रणा नसते. ते फक्त एका पेनड्राईव्हसारखे आहेत, ज्यावर काहीतरी जेनेटिक कोड म्हणजे DNA किंवा RNA लिहिलेला आहे. जोपर्यंत तो पेनड्राईव्ह तुमच्या खिशात किंवा टेबलवर पडलेला आहे, तोपर्यंत तो काहीच करू शकत नाही. तो पूर्णपणे निर्जीव आहे. पण तोच पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडला की आतला व्हायरस लॅपटॉप हॅक करतो. एक्झॅक्टली. जेव्हा विषाणू एखाद्या यजमान पेशीच्या म्हणजे होस्ट सेलच्या संपर्कात येतो, तेव्हा तो स्वतःचा जेनेटिक कोड त्या पेशीत सोडतो. तो पेशीची संपूर्ण यंत्रणा हायजॅक करतो आणि स्वतःच्या हजारो कॉपीज बनवायला लागतो. म्हणजेच तो जिवंत होतो. म्हणूनच यांना ऑब्लिगेट पॅरासाइट्स म्हणतात. क्या बात आहे. या पेनड्राईव्हच्या उदाहरणाने हे कन्फ्युजन माझं कायमचं दूर झालं. आणि हे विषाणू कुणालाच सोडत नाहीत बघा. वनस्पतींवर हल्ला करणारा TMV म्हणजे तंबाखूवरील विषाणू, प्राण्यांवरचा HIV आणि चक्क जीवाणूंवर हल्ला करणारे विषाणू सुद्धा असतात. हो, ज्यांना आपण बॅक्टेरियोफेजेस म्हणतो. पण विज्ञानाची गंमत बघा, विषाणूंपेक्षाही सूक्ष्म काहीतरी अस्तित्वात आहे. अजून सूक्ष्म? काय ते? T.O. डायनर यांनी शोधलेले व्हायरॉइड्स. यांच्याकडे विषाणूंसारखं प्रथिनांचं कव्हरसुद्धा नसतं. हे फक्त उघड्या RNAचे कण असतात, जे बहुधा वनस्पतींमध्ये रोग पसरवतात, जसं की बटाट्यातला रोग. बापरे. आणि याच्याही पुढे जाऊन प्रियॉन्स आहेत, जे फक्त आणि फक्त संसर्गजन्य प्रथिने आहेत.
मॅड काऊ रोग याच प्रियॉन्समुळे होतो. म्हणजे आकाराने जितकं छोटं तितकं ते जास्त गुंतागुंतीचं. आता या सीमारेषेवरच्या घटकांमध्ये आणखी एक अत्यंत मजेशीर गोष्ट आहे, लायकेन्स. हां, लायकेन्स. लायकेन्स म्हणजे कोणा एका सजीवाचं नाव नाहीये बरं का. मला तर हे 2 रूममेट्स एकत्र राहिल्यासारखे वाटतात. रूममेट्स कसं काय हुआ? बघा ना, लायकेन्समध्ये शैवाल म्हणजे ॲल्जी आणि कवक म्हणजे फंगी यांची अनोखी मैत्री असते, ज्याला सिम्बायोटिक असोसिएशन म्हणतात. यातला एक जण म्हणजे शैवाल स्वयंपाक करतो, कारण तो प्रकाश संश्लेषण करू शकतो. बरोबर. आणि दुसरा रूममेट म्हणजे कवक घराचं भाडं भरतो, म्हणजे तो शैवालाला राहायला आसरा देतो, आजूबाजूने पाणी आणि खनिजे शोषून आणून देतो. हा रूममेट्सचा दृष्टांत खूपच सपखल आहे. आणि या दोघांच्या एकत्रित राहण्यामुळे पर्यावरणाला मोठा फायदा होतो. हे लायकेन्स प्रदूषणाचे उत्तम दर्शक आहेत, म्हणजे पोल्युशन इंडिकेटर्स. ते कसं काम करतात? ज्या हवेत सल्फर डायऑक्साईडचं म्हणजे SO2चं प्रमाण जास्त असतं, तिथे हे लायकेन्स अजिबात वाढत नाहीत. म्हणजे जर एखाद्या जंगलातले लायकेन्स अचानक गायब व्हायला लागले, तर तो पर्यावरणाच्या आरोग्यासाठी धोक्याचा इशारा असतो. अच्छा, म्हणजे एक प्रकारचा अलार्मच आहे तो. होय. शिवाय निर्जन खडकांवर माती तयार करण्याचं काम, ज्याला आपण पेडोजेनेसिस म्हणतो, तेही तेच करतात. आणि तुम्हाला माहितीये का, प्रयोगशाळेत आपण जो लिटमस पेपर वापरतो ना ॲसिड बेस टेस्टसाठी, हो. तो रोसेला नावाच्या लायकेनपासूनच मिळवला जातो. अरे वा, हे सगळं किती एकमेकात गुंफलेलं आहे. पण आता आपण इतक्या गमती-जमती ऐकल्या, गोष्टी समजून घेतल्या. पण एक MPSCचा विद्यार्थी म्हणून माझ्या डोक्यात सध्या एकच विचार चालू आहे, परीक्षेत आयोगाचा ट्रॅप कुठे असतो? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण हे एवढं सगळं, ही सगळी नावं लक्षात कशी राहतील? सिलेबस खूप मोठा आहे आणि कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त आहे. विद्यार्थ्यांची ही अडचण अगदी रासते. पण जर आपण 2011 ते 2021 मधील प्रश्नांचा कळ पाहिला, तर लक्षात येईल की आयोग फॅक्ट्सपेक्षा संकल्पनांवर जास्त जोर देतो. म्हणजे कसा? उदाहरणार्थ, ग्रुप बी 2020 मध्ये विटाकर यांच्या 5 किंगडम पद्धतीवर थेट प्रश्न होता. तंबाखूवरील TMVमुळे पाने आकुंचन पावतात, हेही विचारलं होतं. MPSC 2018 मध्ये द्विनाम पद्धती कोणी शोधली, लिनियस, हे आलं होतं. आणि PSI 2016 मध्ये लायकेन्सना ड्युअल प्लांट का म्हणतात, यावर प्रश्न होता. अच्छा, म्हणजे आजची आपली चर्चा थेट परीक्षेच्या मार्कांशी जोडलेली आहे. पण रिव्हिजनसाठी मुलांनी काय करायचं, कोणती फॅक्ट स्किप करायची आणि कोणती लक्षात ठेवायची? यावर यशाची गुरुकिल्ली एकच आहे, सातत्य आणि सराव. फ्लो चार्ट्स बनवा. आज आपण ज्या वर्गीकरणाच्या पायऱ्या पाहिल्या, त्या कागदावर बाण काढून लिहून काढा. आदी केंद्रकी विरुद्ध दृश्य केंद्रकी, हा फरक एका तक्त्यामध्ये लिहा. आणि पाठांतर करण्यापेक्षा आत्ता आपण जसं का आणि कसं समजून घेतलं, जसं की विषाणू पेनड्राईव्ह सारखे कसे काम करतात किंवा डायॲटम्स डायनामाइट कसं बनवतात, तसं समजून घेतलं तर परीक्षेत कधीच कन्फ्युजन होणार नाही. नक्कीच. म्हणजे आजच्या अभ्यासात आपण लिनियसच्या वर्गीकरणापासून ते विटाकरच्या 5 सृष्टीपर्यंत आणि डायनामाइट बनवणाऱ्या सूक्ष्मजीवांपासून ते प्रदूषणाचा अलार्म देणाऱ्या लायकेन्सपर्यंत खूप मोठा आणि रंजक प्रवास केला. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी मला एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडावासा वाटतो. आज आपण 5 किंवा 6 सृष्टी पद्धतींबद्दल बोललो, पण आत्ताही समुद्राच्या अत्यंत खोल तळाशी, जिथे सूर्याचा प्रकाशही पोहोचत नाही, किंवा कदाचित अंतराळातील एखाद्या अत्यंत प्रतिकूल वातावरणात असा एखादा सूक्ष्मजीव दडलेला असेल का, ज्याला बसवण्यासाठी आपल्याला भविष्यात एखादी 7वी किंवा 8वी सृष्टी तयार करावी लागेल? निसर्गाची ही जैवविविधता अजूनही आपल्याला थक्क करायला थांबलेली नाही, यावर नक्की विचार करा. नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण जैवविविधतेचा सर्वंकष अभ्यास केला. मला खात्री आहे की ही चर्चा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. आमची ही चर्चा ऐकल्याबद्दल खूप खूप आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक अभ्यासपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.